आज आपण आपल्या गार्डनमध्ये निघालेले धोप्याचे पानं आहेत ना, त्याची वडी बनवून घेणार आहोत। तर इथे अळूवडी नंबर 1 आणि अळूवडी नंबर 2 दोन प्रकार इथे बघणार आहोत, एकदम झटपट असे। चला मग गार्डनमध्ये आपण पानं तोडून घेऊया। तर इथे मी गार्डनमध्ये आलेली आहे आणि मी घरीच इथे रोप लावलेलं होतं आणि त्याचं भरपूर असं पसरलं गेलेलं आहे। मी ग्रो बॅगमध्येच लावलेलं आहे। तर इथे हिरवे दांडी दिसत असेल तुम्हाला, तर हिरव्या दांडीचेच पानं घ्या। ब्राऊन दांडीचे असतात तर त्यांनी खूप गळा खाजवतो आणि खाज वाटते गळ्यामध्ये भरपूर अशी, याला थोडी कमी खाज असते, त्याच्यामुळे हिरव्या दांडीचेच पानं वापरा। आणि चला किचनमध्ये जाऊया। ओम साईराम, मी नीतू पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या व्हिडिओमध्ये। आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी अशी झणझणीत अळूची वडी। एकदम मस्त आपल्या गार्डनमधले पानं आहेत तर तोडून घेतले आणि आता आपण अळूची वडी बनवून घेऊया। चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी पाणी घेतलेलं आहे आणि आता याला स्वच्छ धुवून घ्यायचं। अशा प्रकारे चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आणि एका जाळीवर याला काढून घेऊया। बघा पानं धुवून झालेले आहे। आता याला स्वच्छ कपड्याने पुसून घेऊया। आता याला काय करू, स्वच्छ असे पुसून घेऊया। मस्त पुसून झालेले आहे, बघू शकता हे अशा प्रकारे खालीच ठेवून करा, नाही काढलं तरी काही हरकत नाही। एकदा करून ठेवले ना 2 ते 3 दिवस मस्त अशी टिकते आणि खाऊ शकता जेव्हा वाटलं तेव्हा। 2 ते 3 दिवस का बरं, थोडे जास्त दिवस टिकू शकते। आता याच्यासाठी आपण बेसन तयार करून घेणार आहे। थोडेसे हे जे पार्ट असतात ना, हे जे खराब झालेले हे दिसत असेल तुम्हाला, हे कापून घ्यायचे हे असे। आता हे वगैरे छान आहे, डाग लागलेले वगैरे पानं असतात ना, थोडंसं कापून घ्यायचं। याच्यासाठी आपण बेसन तयार करून घेणार आहे। याच्यासाठी एक मिक्सरचं पॉट घेतलं, मध्ये लसणाच्या कळ्या घ्यायच्या, थोडं अद्रक घ्यायचं, खलबत्त्यामध्ये कुटलं तरी चालेल आणि जर अद्रक लसूणची पेस्ट घेतली तरी चालेल, आणि थोड्या मिरच्या वगैरे अशा ठेचून टाकायच्या किंवा कापून वगैरे तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता, पण मी हे मिक्सरच्या पॉटमध्येच काढून घेते। ही कोथिंबीर मी स्वच्छ धुवून निवडून स्वच्छ करून घेतली आहे। जिरं टाकून घ्या, जिरं ग्राइंड करून घेऊया। तर थोडंसं पाणी लागलं तर पाणी टाकायचं, नाहीतर असंच ग्राइंड करायचं आहे। अशी झालेली आहे, तर याच्यात मी काय करते, थोडंसं आहे ना, बिलकुल थोडंसं बारीक, म्हणजे हे झालं पाहिजे म्हणून थोडंसं पाणी टाकून घेते, एखादी चमच्याने पुन्हा याला ग्राइंड करते। बघू शकता अशा प्रकारे झालेली आहे, एकदम बारीक नाही केली, अशा प्रकारे ओबडधोबड ठेवलेली आहे। वाटं घेतलं, घ्यायचं आहे बेसन, किंवा हे 2 वाटी मी बेसन घेतलेलं आहे। ही पेस्ट जी आपण मिक्सरला ग्राइंड केली होती ती पेस्ट टाकून घ्यायची, पूर्णची पूर्णच घेणार आहे। आता आपण टाकून घेणार आहे तीळ, तर 1 चमचा वगैरे तीळ असेल। आता ओवा टाकून घ्यायचा, बेसन आहे तर ओवा गेलाच पाहिजे यामध्ये, तर मी 1 चम्मच वगैरे इथे ओवा घेत आहे आणि त्याला हातावर चांगलं असं क्रश करायचं आणि टाकून द्यायचं। 1 चम्मच हळद घेतलेली आहे, 2 चमचे धनिया पावडर, चवीनुसार मीठ। इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे 2 ते 3 चमचे। पटपणासाठी आपण टाकून घेणार आहे चिंचेचा कोळ, तर इथे मी चिंच भिजवत ठेवली होती। लिंबाचा ज्यूस सुद्धा तुम्ही यामध्ये 2 ते 3 चमचे चांगला टाकू शकता, असं टाकून घ्यायचं। हिरवे दांडेवाले पानं आहे ना, तर यांनी तेवढं खाजवणार नाही, पण जे ब्राऊन दांडीवाले पानं असतात ना, म्हणजे धोपा असतो ना, तो त्याने जास्तच खार सुटतो, तर त्याच्यामध्ये जास्तच आंबट वगैरे टाकावं लागते। तर तुम्ही हेच पानं वगैरे वापर। चिंच गुळाची चटणी मी करूनच ठेवलेली होती आणि करून ठेवलेली असते माझ्याकडे, तर याचा व्हिडिओ मी चॅनलवर टाकलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला देऊन देईल। चांगलं असं मिक्स करायचं।
जर तुम्हाला असं वाटत असेल की हे तिखट नाही होणार बा, तर तुम्ही इथे तिखटसुद्धा वापरू शकता। याच मिक्सरच्या पॉटमध्ये जे आपण पेस्ट करून घेतली त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून, याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण बॅटर तयार करून घेणार आहे। एवढं पाणी लागू शकते, तर मी एवढंही टाकलं आणि आता याला चांगलं भिजवून घ्यायचं। तुम्ही कशा प्रकारे करता ते मला इथे कमेंटमध्ये सांगू शकता, आणि तुमच्याकडे पण अशीच करते का धोप्याची वडी, ते पण मला इथे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा, छान सबस्क्राईब पण करा, आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल। आता बघू शकता हे पीठ मस्त असं भिजवून झालेलं आहे, तर तरीसुद्धा याला चांगलं असं मिक्स करायचं। बघा अशा म्हणजे असं लावता आलं पाहिजे, एकदम पातळ पण करायचं नाही। पीठ तयार आहे मस्तपैकी। वडी तयार करण्याच्या आधी गॅसवर हे स्टीम करायला ठेवून देऊ, म्हणजे पाणी गरम होते आणि इकडे ही धोप्याची वडीसुद्धा इकडे करून घेऊ। बघा याच्यामध्ये खाली पाणी टाकलेलं आहे, नसेल असं स्टीमर तर कढई किंवा गंज घ्या, त्याच्यामध्ये पाणी ठेवा आणि झाकण लावून उकळू द्या। तर इथे आपण लो फ्लेम करून देऊ, म्हणजे पाणी गरम होते तोपर्यंत आपली वडी तयार करून घेऊया। आता मी हे चांगलं पुसून घेतलेलं आहे, तर बघू शकता तुम्ही। आणि आता हे जे पानं आहे, पानं घ्यायचे आणि याच्या बेसला असं लावायचं, असं पान ठेवायचं। थोडंसं तुम्हाला वाटत आहे की हे असं होऊन राहिलं बा, तर हे असं करून घ्यायचं लाटण्याने। बाकीचे पण करून घेते। बघा आता आपण याला लावून घेऊया। तर इथनं अशी लावायचं, बघू शकता अशाच प्रकारची कन्सिस्टन्सी आपण बॅटरची ठेवायची आहे। सगळीकडे लागल्या गेलं ना वडी मस्त लागते। हे जे पान असं ठेवलेलं आहे, तर याला अशी साईड, म्हणजे हा भाग इकडे आहे, तर आता दुसऱ्या साईडचा भाग इकडे या साईडला आला पाहिजे, म्हणजे वडी एकदम मस्त अशी शेपमध्ये येते। आता याला सुद्धा लावून घेऊ। या साईडला ठेवलं होतं म्हणून आता हा भाग या साईडला ठेवूया। आता हे लावून झालेलं आहे। अशा बाजूच्या कडा ज्या आहे ना त्या फोल्ड करायच्या, त्याला सुद्धा असं लावून घ्यायचं। आता हे बघा बाजूचं सुद्धा लावून झालेलं आहे। इथनं जे आहे ना अशी फोल्ड करत आणायची याला थोडंसं, बघा अशा प्रकारे। तसं इकडे सुद्धा असं लावून घेऊ आपण, बघू शकता रेडी आहे। आता हे स्वच्छच केलेलं होतं मी काउंटर टॉप, त्याच्यामुळे मी याच्यावरचं काढून घेते आणि थोडंसं याला असं खाली ठेवते। आता इकडे पाणीसुद्धा गरम झालेलं आहे, तर आता काय करू आपण, याला जे आहे ना थोडंसं तेल लावून घेऊ। असं थोडंसं तेल लावून घ्यायचं कडेला, आणि याला जी वडी आहे ना अशी ठेवायची। याला पुन्हा असं थोडं लावून घ्यायचं, थोडंसं पलटवून याला अशा प्रकारे, म्हणजे सगळीकडे छान अशी वडीला जे आहे ना बॅटर लागले जाते, वडी खूप छान लागते। आणि आता याला आपण छान मस्त 10 ते 12 मिनटं किंवा 15 मिनटं याला स्टीम करायला ठेवू। लो टू मीडियम फ्लेमवरच याला ठेवायचं। आता आपण दुसऱ्या प्रकारची वडी तयार करून घेऊ। एक शिजून राहिलेली आहे, तर याची वेगळ्या प्रकारे तयार करून घेऊ, चला बघूया। आता हे जे पानं आहे ना याला स्वच्छ पुसून टाकायचं, पहिले धुतलेलं होतंच आपण। आता बघा पानं वगैरे थोडे खराब जर असले ना तर अशा प्रकारे करा, म्हणजे कापण्यामध्ये येऊन जातात। असे डाग वगैरे लागले असेल तर बघा। आता हे जे आहे ना हे बघा, तर हे डाग लागलेले थोडे कापून घेते। हे बघा इथेही डाग लागलेले आहेत, तर हे आपण काढून घेऊ। हे चांगलंच आहे, याचा जो आहे ना हा थोडा जाड वाटते, तर हा काढून घेऊ। तुम्हाला वाटत असेल तर याला असं लाटण्याने आता खाली पण असं येणार नाही एकदम। अशा प्रकारे कापून घेऊया।
मला चाकूने कापता येत असेल तर चाकूने कापा, मी अशीच कापून घेते. बघा एवढे आहेत आणि एवढं बेसनचं हे पीठ आहे. तर मला असं वाटते अजून आपल्याला पानं लागणार आहे. चला मग पानं तोडून घेऊया. हा हाताला लागा, ते घे खालचं, ते तुझ्या हाताला लागून राहिलं ते घे. अजून कोणतं बघ, हे इकडे, हे घे. बस होऊन जाईल. याला स्वच्छ धुवून घेऊ पहिल्यांदा, सुद्धा चांगलं कापून घेऊया, कट करून घेऊ. आता याला चांगलं असं मिक्स करायचं. वाटून राहिलं आता की हे बघ थोडं पातळ वाटत आहे, तर तुम्ही याच्यामध्ये थोडं बेसन टाकू शकता. मीठ, तिखटसुद्धा, कारण की याच्यामध्ये आपण बेसन मिक्स केलं आहे ना, चव चेंज नाही व्हायला पाहिजे. आता जमलं एक नंबर. बघा उघडून पाहिलं. आता हे जे आहे ना टाकून बघायचं, थोडंशी शिजू देऊया. तोपर्यंत आपण काय करू, इथं अशा प्रकारे करून घ्या. तेल लावून घेतलं होतं त्या साईडला, शेप देऊन याला ठेवून द्या. अशा प्रकारे थोडंसं काय करायचं, तेलाचा हात लावून असं चिकनं करून टाकायचं याला. बघा आता ही आधी शिजून जाईल. आता आपण काय करू, याला पुन्हा झाकण लावून ठेवून देऊ आणि नंतर पुन्हा एका 5 मिनिटांनी याला उघडून बघू. बघा शिजलेलं असेल. आता 10 ते 12 मिनटं झालेले आहेत. छान असं शिजलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता याला आपण काढून घेऊ आणि हे जे आहे ना हे आपण शिजू देऊया. आता याला आपण शिजू देऊया आणि इकडे हे याला जे आहे ना थंड होऊ दे. हे आहे याला थोडा वेळानं थंड होऊ दे. आता याला थंड झालेली आहे. थोडीशी थंड झाल्यानंतरच कापा छान पीसेस तयार होतात आणि अशा प्रकारे कट करायचे पीसेस. सगळीकडे बघू शकता मस्त अशी लेअर पसरलेली आहे, पानाची लेअर आणि ही बेसनची लेअर. बघू शकता मस्त असं बॅटर छान दिसत आहे. बघा कापून झालेली आहे. आता आपण याला शॅलो फ्राय करून घेऊया. बघा हे बघा हे थोडंसं शिजायचं राहिलेलं आहे, तर याला आपण शिजू देऊ आणि तोपर्यंत आपण हे शॅलो फ्राय करून घेऊ. तवा ठेवला गॅसवर. आता यामध्ये तेल टाकून घेऊया. जास्त एकदम तळून वगैरे घ्यायचे नाही आहे. शॅलो फ्राय केलं तरी छान लागतात किंवा अशाही खाल्ल्या तरी खूप छान लागतात. तर आपण हे तेल जे आहे ना असं स्प्रेड करून घेऊ सगळीकडे, असे टाकून घेऊया. 3 ते 4 दिवस आरामात टिकते ही वडी. जास्त दिवसही टिकू शकते, पण टिकवत नाही आपण, लागते जेवढी चविष्ट. मस्तपैकी याला आता असं पलटवून घ्यायचं, दुसरा साईड पण शिजू द्यायचा. गॅसची फ्लेम मीडियम ठेवा. बघू शकता पटकन भाजल्या जातात. छान दिसत आहे ना. आता याला आपण काढून घेऊया. बघू शकता दोन्ही साईड झालेला आहे, तर याला अशा प्रकारे काढून घेऊ एका प्लेटमध्ये. बघा रेडी झालेले आहे. आता हे बघा याला सुद्धा भरपूर वेळ झालेला आहे, तर आपण आता याला काढून घेऊया. बघा एवढं चिपकत नाही आहे. तर आता गॅस बंद करू आणि याला असं काढून घेऊ आपण.
आता बघू शकता हे सुद्धा थंड झालेलं आहे आणि अशा प्रकारे जर करून ठेवलं ना फ्रीजमध्ये तर 2-3 दिवस टिकते आणि मग जेव्हा तुम्हाला खायचं आहे तेव्हा कापायच्या याच्या वड्या आणि मस्तपैकी अशा तळून घ्यायच्या किंवा शॅलो फ्राय करायच्या, तुम्हाला जशा आवडत असेल तशा. तर आपण आता इथे करणार आहे याची कटिंग. हे सुद्धा मस्त असं सगळीकडे पसरलं गेलेलं आहे बॅटर. आता याचा तुम्हाला जसा शेप कापायचा आहे तसा तुम्ही याचा शेप कापू शकता. आता याला सुद्धा थोडंसं असं शॅलो फ्राय तुम्ही इथे करू शकता. थोडंसं तेल टाकून घ्यायचं. बघा शेकून रेडी आहे. गॅस बंद करून घेऊया आणि चला. प्लीज तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तुमच्या एका लाईकने माझं प्रोत्साहन खूप वाढते. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. आणि फेसबुक पेजवर जर पाहत असाल तर नक्की फॉलो करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय बाय.